श्री स्वामी समर्थ. पहाटेची मानसपूजा. महाराज म्हणतात, पहाटेची मानसपूजा ही एक श्रेष्ठ उपासना आहे. भगवंताला मानसपूजा फार प्रिय आहे. त्याने मनातील दोष निघून चित्त शुद्ध होते. प्रत्येक साधकाने रोज मानसपूजा करावी, जेणेकरून आपल्या मानसपूजेने भगवंत आपल्या हृदयात आहेत ही भावना निर्माण होते व अशा प्रकारचा आपल्या हृदयातील भगवंताचा रोज सहवास लाभणे ही मोठी प्रेमाची अवस्था आहे. मानसपूजेमध्ये आपल्या मनातल्या देवांच्या रूपाची पूजा आपल्याला करता येते. या पूजेचा लाभ म्हणजे स्थळ पूजेचे साहित्य, सोवळे, ओवळे इत्यादी कर्मकांड न अडकता कोणतेही ठिकाणी ती करता येते. दुसरा लाभ म्हणजे मानसपूजेद्वारे जगातील कोणतीही उत्तम वस्तू, फुले व नैवेद्य इत्यादी मनानेच देवाला अर्पण करता येते. याहूनही मोठा असा तिसरा फायदा म्हणजे जेवढा वेळ मानसपूजा चालू असेल तेवढा वेळ आपल्याला मनाने देवाबरोबर राहता येते. आपल्या उपास्य दैवतेची किंवा सद्गुरूची सचेतन मूर्ती मनश्चक्षुपुढे आणून तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करणे म्हणजे मानसपूजा. मानसपूजेमध्ये बाह्यपूजेतील सर्व उपचार आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनातल्या मनात आणि अत्यंत शुद्ध भावनेने अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर मूर्ती विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांती द्यावी. तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी. आपली उपास्य दैवता आपल्या सतत सन्निध आहे, आपल्याशी बोलत आहे, आपल्याला मार्गदर्शन करीत आहे ही भावना मानसपूजेने वाढते. मानसपूजा केवळ पहाटेच करावी असे नाही, तर जागृत अवस्थेमध्ये मानसपूजा सतत करता येते. मुलाला स्नान घालताना मी सद्गुरूंना अभंग स्नान घालत आहे. स्वयंपाक करताना मी हा माझ्या सद्गुरूंसाठी करत आहे. घर स्वच्छ करताना मी महाराजांचे घर स्वच्छ करत आहे. गाद्या टाकताना मी महाराजांची शेज तयार करत आहे. अशी भावना ठेवणे ही मानसपूजाच आहे. अपेक्षित दिवसभराच्या विषयी आणि विकारी वातावरणापेक्षा पहाटे वातावरण शुद्ध असते. त्यामुळे रामप्रहरी मन तादात्म्य होणं सुलभ असते. म्हणून सकाळची वेळ मानसपूजेत गेली तर दिवसभर त्याचा प्रभाव जाणवेल. आपले प्रत्येक कर्म भगवत सेवा मानून करणे ही अखंड मानसपूजा होय. अशा प्रकारे आपण सतत नामात राहून प्रत्येक कर्माला अनुसंधानाची म्हणजे नामस्मरणाची जोड दिल्यास जेथे जातो तेथे तू माझा संगाती याची अनुभूती येईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.